जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता आपण बनवलेले आहे डीसी नेटवर्क मधील सुपरपोजिशन थेरम यावरती काही प्रॉब्लेम झाले, तर त्यानंतर स्टेटमेंट वगैरे झालंय. आता आपण बघणार आहोत दुसरा जो काही नेटवर्क मधला पॉप्युलर असा थेरम आहे तो आहे थेवेनिन्स थेरम. तो आहे थेवेनिन्स थेरम. आता सुपरपोजिशन थेरम तर एक्झाम मध्ये विचारलेलंच, आणि त्यानंतर थेवेनिन्स वरती सुद्धा विचारलं जात असतं. आणि हे जे काही दोन थेरम आहेत व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. आता हे बघायचं काय आहे, यामध्ये आपल्याला स्टेटमेंट दिलेली आहे. स्टेटमेंट म्हणजे काय आहे बघा. स्टेटमेंट मध्ये ही जी काही स्टेटमेंट आहे 2 मार्काला एक्झाम मध्ये विचारलं जात असते. मग ती स्टेटमेंट म्हणजे काय, नेमकं काय आहे बाबा या थेवेनिन्स मध्ये ते सांगितले गेले, ते सांगतो मी तुम्हाला. बघा, थेवेनिन्स थेरम स्टेट दॅट एनी लिनियर टू टर्मिनल इलेक्ट्रिकल नेटवर्क can be replaced with an equivalent circuit containing a single voltage source in a series with a single resistor. याचा अर्थ काय आहे बघा. कुठलाही एखादा नेटवर्क आहे, ते नेटवर्क इलेक्ट्रिकलीच आहे आणि त्याला 2च टर्मिनल आहेत. अशा टाइपचा एक नेटवर्क आहे. मग त्या नेटवर्कला तुम्ही काही करा, त्यातला काय इक्विव्हॅलेंट सर्किट काढायचं आहे. म्हणजे तिथला रेजिस्टन्स इक्विव्हॅलेंट काढा, त्यानंतर 2-3 सोर्सेस असतील तर त्याला एकाच सिंगल सोर्स मध्ये कन्वर्ट करा, आणि त्यानंतर त्या सिंगल सोर्सच्या याच्या सिरीज मध्ये एक रेजिस्टन्स लावा, आणि तो रेजिस्टन्स मध्ये कोणता असेल तो RL म्हणजेच काय लोड रेजिस्टन्स असेल, आणि त्याच्या सिरीज मध्ये RTH म्हणजे RTH आणि VTH इक्विव्हॅलेंट एनर्जी सोर्स घ्या, आणि त्यानंतर RTH त्या सर्किटचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स घ्या, ते दोन्ही सिरीजला लावा, आणि त्यासोबतच सिरीज मध्ये लोड रेजिस्टन्स लावा आणि इक्विव्हॅलेंट सर्किट काढा, असं त्याचं म्हणणं आहे. एखादा भलं मोठा सर्किट असेल, मग त्या सर्किटला सिंगल सोर्स मध्ये कन्वर्ट करा. 2-3 सोर्स असतील तर त्याला सिंगल मध्ये कन्वर्ट करा, आणि त्यानंतर त्या सर्किटचे भरपूर सारे रेजिस्टन्स असतील तर त्याला सिंगल मध्ये कन्वर्ट करा, म्हणजे इक्विव्हॅलेंट सर्किट झाला. आणि ते लावा त्याच्या सिरीज मध्ये, आणि त्याच्या सिरीज मध्ये लोड रेजिस्टन्स लावा, म्हणजेच काय झाला, हा थेवेनिन्स थेरम झाला. आणि त्याचं इक्विव्हॅलेंट सर्किट म्हणजेच काय, अशा टाइपचं इक्विव्हॅलेंट सर्किट एक्झाम मध्ये विचारलं जात असतं. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा विचारलं जात असतं. त्याचं जो काही इक्विव्हॅलेंट सर्किट आहे थेवेनिन्स थेरमचं काय असेल बाबा, तर अशा प्रकारे असतो. या ठिकाणी VTH म्हणजे काय, टोटल त्या सर्किटचा व्होल्टेज असेल, आणि त्यानंतर RTH म्हणजे काय, टोटल त्या सर्किटचा काय असेल रेजिस्टन्स असेल, आणि त्यानंतर RL म्हणजे काय, लोड रेजिस्टन्स. मग आता आपण त्या म्हणजे आपल्याला बघा, यामध्ये आपल्याला काढायला काय सांगतात, RL. आता RL मधून जाणारा करंट असेल IL, तर IL काढण्यासाठी सिंपली ओहम्स लॉ लावायचा आहे. ओहम्स लॉ काय म्हणतो बघा, व्होल्टेज डिवाइडेड बाय रेजिस्टन्स. तर या ठिकाणी हे रेजिस्टन्स दोन्ही सिरीज मध्ये येतं. VTH म्हणजे V डिवाइडेड बाय R, म्हणजे हा आणि हा दोन्ही सिरीज मध्ये असल्यामुळे या दोघांची बेरीज होते, म्हणजे V डिवाइडेड बाय R फॉर्म्युला येत असतो. आणि आपल्याला काढा म्हणते त्यातली करंट काढायचा आहे. मग हा स्टेटमेंट समजले असेल तरी ठीक आहे, नाही समजले असेल तरी ठीक आहे, पण प्रॉब्लेम समजून सांगतो एवढी गॅरंटी माझी. आणि तुम्हाला माहितच आहे ना, तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केला नसाल तर लवकर करून घ्या, जेणेकरून जे काही एक्झाम मध्ये विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत तुम्ही पैसे घालून घेतात. आमच्या कॉलेजचे सुद्धा विद्यार्थी पैसे घालून घेतले जात असतात, तरी ते एक्झाम मध्ये येत नाहीत. ऐन परीक्षेच्या वेळेस, ऐन एक्झामच्या समोर म्हणजे अगोदर एखादी तास म्हणतात की पेपर कॅन बी चेंज, म्हणजे पेपर तुमचा चेंज झालेला आहे. अशा प्रकारचे येतात, पैसे घेतात आणि फसवून जातात. तर मी तसं काही 1 रुपया घेणार नाही तुमचा. आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील ते मला कमेंट करत चला, आणि जे बी काही डाऊट्स असतील ते कमेंट करून चला, तर त्यावरती मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देणार आहे. आणि जे काही नेक्स्ट आपले क्वेश्चन पेपर बनवण्याची पद्धत आहे ते मी बनवलेली आहे, आणि जे काही राहिलेले क्वेश्चन्स आहेत ते मी लवकरच या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे. ते आज नाहीतर उद्या. आज आपलं किती 26 तारीख आहे. या तारखेला किंवा 27 तारखेला आपला जे काही नेक्स्ट पेपर राहील तो EEM चा, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेजरमेंट, त्याचे सुद्धा इम्पॉर्टन्स क्वेश्चन हे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पडतील. तर आता हे त्यापूर्वी बघून घेऊ, आणि तिथं जर तुम्ही जॉईन केला नसेल तर करून घ्या, आणि जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. आता बघायचं मजा येणार आहे. यामध्ये काय म्हणतात बघा, युजिंग थेवेनिन्स थेरम. आता हा क्वेश्चन आहे, न्यूमेरिकल आहे. युजिंग थेवेनिन्स थेरम फाइंड लोड करंट IL
शोन इन फिगर. म्हणजे अशा टाइपचा नेटवर्क आहे. या नेटवर्क मध्ये एक एनर्जी सोर्स आहे, त्यानंतर इतर रेजिस्टन्स, त्यानंतर इथं काय लोड रेजिस्टन्स लावलेला आहे. मग या लोड रेजिस्टन्स मधून जाणारा करंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग ते फाइंड आउट कसा करायचा काय नाही मी व्यवस्थितरित्या सांगतो. याचे काही स्टेप्स आहेत, ते स्टेप काय आहेत ते बघा. काही करा तुम्ही, याला काही करा आणि इक्विव्हॅलेंट व्होल्टेज काढा. इक्विव्हॅलेंट व्होल्टेज म्हणजे काय बघा. आता इक्विव्हॅलेंट व्होल्टेज म्हणजे काय. आता हा जे काही लोड ब्रँच आहे ना, ह्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज, ह्या ब्रँचच्या अक्रॉसचा व्होल्टेज, या ब्रँचच्या अक्रॉसचा व्होल्टेज म्हणजे इक्विव्हॅलेंट व्होल्टेज होईल. काय म्हणतो बघा, ह्या ब्रँचच्या अक्रॉसचा व्होल्टेज काही असेल तो व्होल्टेज काय असणार आहे, या ब्रँचच्या अक्रॉसचा व्होल्टेज म्हणजे काय व्हीटीएच याच्या अक्रॉसचा. आणि त्यानंतर आरटीएच म्हणजे काय, ह्या ब्रँचचा जे काही सगळा रेजिस्टन्स याला एकट्याला सोडून याचे काही बाकीचा जो काही रेजिस्टन्स आहे त्याला काय म्हणायचा आरटीएच. मग ते कसं फाइंड आउट करायचा, तर सर्वात अगोदर आपण व्हीटीएच फाइंड आउट करून घेऊ. व्हीटीएच फाइंड आउट करत असताना हे जे काही लोड ब्रँच आहे म्हणजे आरएल आहे तो ओपन सर्किट करायला पाहिजे. बघा मी काय सांगतो बघा, ज्या वेळेस या ठिकाणी लोड ब्रँच आहे त्यावेळेस ही जी ब्रँच आहे तो ओपन करा आणि जो काही आलेला व्हीटीएच आहे तो तुमच्याकडे असू द्या. आणि त्यानंतर शेवटी आपल्याला इक्विव्हॅलेंट सर्किट मध्ये लावायचं आहे. तर मग उशीर न करता लगेच आपण चालू करू. टू कॅल्क्युलेट या ठिकाणी लिहू आपण टू कॅल्क्युलेट आपल्याला काढायचं काय व्हीटीएच. टू कॅल्क्युलेट व्हीटीएच म्हणजे कोण रे, कोण बरं, व्हीओसी म्हणा किंवा व्हीटीएच म्हणजे कोण, थेवेनिन्स व्होल्टेज. कोण आहे, थेवेनिन्स. भाऊनं एवढं सगळं हे केलंय मदत, म्हणजे एवढं सारं रक्ताचं पाणी करून मेहनत करून ते थेवेनिन्स थेरम काढलाय, तर त्याचं स्वतःचं नाव द्यायला पाहिजे ना त्या व्होल्टेजला. म्हणून ते थेवेनिन्स व्होल्टेज बरोबर कोणतं आहे, थेवेनिन्स. स्वतःचं नाव तुम्ही तर काहीतरी करा, म्हणजे तुम्ही स्वतःचं नाव देता येते, काहीतरी चांगलं काम करायला पाहिजे. हा तर मग व्हीटीएच काढत असताना मी सांगितलं ह्याला ओपन करा, मग ओपन करू आणि बाकीचा जो काही आहे तो ऍज इट इज ठेवा. इथपर्यंत हा दिसतंय तुम्हाला. चला या ठिकाणी हा रेजिस्टन्स हा ओपन करा आणि या ठिकाणी अशा प्रकारे हा असा चालतंय, राईट, चालणारच. हा आता इथे किती आहे 15 व्होल्ट, त्यानंतर हा किती आहे 1 ओहम, त्यानंतर हा किती आहे 2 ओहम, त्यानंतर हा किती आहे 3 ओहम. बघा या ठिकाणी मला सांगा आता इथं काढायचं आपल्याला व्हीटीएच, इथं काय काढायचं आहे व्हीटीएच. मला सांगा या ठिकाणी इकडे हे ओपन सर्किट असल्यामुळे याच्यातून करंट फ्लो होईल का रे, मला सांगा बरं. इकडं या ठिकाणी हा जे काही 2 ओहम आहे ह्याच्यातून करंट फ्लो होणार आहे का, होणारच नाही, कारण देर आर ओपन पाथ. या ठिकाणी काय ओपन पाथ आहे म्हणून करंट फ्लो होणार नाही. मग या ठिकाणी काय करावं लागेल, मग करंट फ्लो होणार तर घेऊन तर काय फायदा, मग याला काय करायचं सोडून द्यायचं, याला काय करायचं सोडून द्यायचा. मग मला सांगा इथला व्होल्टेज काय, इथला व्होल्टेज काय सारखा, कारण दोन्ही कसे पॅरलल मध्ये आणि पॅरलल मध्ये कसं असतात व्होल्टेज हा सारखा असतो. मला सांगा इथला व्होल्टेज असलं काय आणि इथला व्होल्टेज असलं काय सारखंच आहे ना, कारण दोन्ही कसे आहेत पॅरलल मध्ये. ह्याला सुद्धा काय करायचं आपल्याला ओपन करून टाकायचं. ह्याला काय करायचं ओपन केले की हे रिडंडंट ब्रँच झाली आणि ह्याच्यातून जाणारा करंट आपल्याला भेटणार नाही. मग मला सांगा हे जर ओपन झाला, एवढा जर हा ओपन झाला म्हणजेच काय हे बिनकामाचं आहे म्हणजे डमी आहे, तर मला सांगा हे दोन्ही सिरीज मध्ये आले गेले. मला सांगा इथून एवढा आता कटला, हा इथून एवढा असा कटला म्हणजे राहिलं काय या ठिकाणी हे काय झाला हे डमी झाला म्हणजे दोन्ही सिरीज मध्ये आले. मग सिरीज मध्ये व्होल्टेज डिवाइड होतो का नाही सांगा बरं मला. सिरीज मध्ये काय होतो व्होल्टेज हा डिवाइड. मग या ठिकाणी आपल्याला करायचं आहे बाय युजिंग, आता इथे करायचं आहे बाय युजिंग करंट डिव्हिजन रूल. तुम्हाला माहिती आहे मी सुपरपोजिशन थेरम मध्ये शिकवलंय. आता इन थेवेनिन्स थेरम युजिंग व्हीडीआर म्हणजे काय व्होल्टेज डिव्हिजन रूल. आता या ठिकाणी व्होल्टेज डिवाइडर म्हणा किंवा डिव्हिजन म्हणा, कारण सिरीज मध्ये व्होल्टेज हा चेंज होत असतो म्हणून हे दोन्ही सिरीज मध्ये आलेले आहेत. मग आपल्याला काढायचं काय, याच्यातून जाणारा काढायचा व्होल्टेज, याच्यातून जाणारा व्होल्टेज काढायचा आहे, कारण याच्या पॅरल मध्ये हा आहे, हा नाहीये, हा आहे. म्हणजेच काय इथला व्होल्टेज काढलं काय इथला व्होल्टेज काढलं काय सारखाच आहे म्हणून आपल्याला इथला व्होल्टेज काढायचा आहे. तर 3 ओहम मधून जाणारा व्होल्टेज काढायचं म्हणजेच काय व्हीटीएच इक्वल टू. आता टोटल व्होल्टेज घ्यायचं, या ठिकाणी काय घ्यायचं व्हीडीआर रूल मध्ये सांगतो तुम्हाला. टोटल व्होल्टेज तुम्हाला माहिती आहे म्हणजेच काय घेऊ आपण व्हीटी म्हणजेच काय टोटल व्होल्टेज इनटू करंट मध्ये आपण अनवॉन्टेड रेजिस्टन्स घेत होतो वरती. आता या ठिकाणी घ्या वॉन्टेड रेजिस्टन्स म्हणजे जे पाहिजे तो घ्या. कोण पाहिजे आपल्याला, हा पाहिजे. कोण पाहिजे 3 पाहिजे. मग 3 डिवाइड बाय दोघांची बेरीज, जे पाहिजे ते या डिवाइड बाय दोघांची बेरीज, कारण आपल्याला पाहिजे हा म्हणजे दोघांची बेरीज जर घेतलं तर या ठिकाणी येतो किती 4. बरं 4 नाही घेत मी डायरेक्ट, तर काय घेतो 1 + 3 घेतो. त्यानंतर व्हीटीएच इक्वल टू
व्हीटी किती आहे मला सांगा, इथं 15 आहे. किती आहे हा 15 इंटू 3 डिवाइडेड बाय 4. मग व्हीटीएच सुद्धा आपल्याला भेटून जाईल. मग व्हीटीएच किती भेटतो सांगा बरं, फटाफट आन्सर द्या. म्हणजेच काय, तुम्ही मोकळं आणि मी पण मोकळं, कारण तुमचे आन्सर मला बघायला भेटणारच नाहीत ना. इंटू 11.25 किती आला, व्हीटीएच किती आला सांगा मला, 11.25 व्होल्ट. मला कळते बाबू, तुला समजत नाही. मला कळालं, तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचले, कारण मी पण विद्यार्थी होतो. बघ हे कसं आलं तुला सांगतो एक वेळेस. बघ या ठिकाणी काय करायचं, ह्याला ओपन करायचा आणि याच्या अक्रॉस व्हीटीएच काढायचा. ह्याला ओपन करायचं आणि याच्या अक्रॉस काय व्हीटीएच. मग आपण काय केलं, ह्याला ओपन केलं, ह्या ब्रॅचला काय केलं ओपन, हे रूल्सच आहे. या ठिकाणी ह्याला ओपन केलं, मग इथला व्हीटीएच काढायचा आहे. मग इथला व्हीटीएच काढला का आणि इथला काढला का सारखंच आहे, कारण पॅरलल मध्ये व्होल्टेज हा सारखा असतो, लक्षात ठेव. मग या ठिकाणी आलेला काय, ह्याला काढून टाकलो आपण, म्हणजे राहिलं काय फक्त 3. मग 3 ओमच्या अक्रॉस व्होल्टेज काढायचे आपल्याला. मग 3 ओमच्या अक्रॉस म्हणजे ह्याला जर बाजूला काढून टाकलो आपण, कारण करंट फ्लो होत नाही म्हणून ह्याला बाजूला काढून टाकलो, तर हे दोन काढले सिरीज मध्ये, आणि सिरीज मध्ये व्होल्टेज हा डिवाइड होत असतो आणि करंट हा सारखा असतो. बाबू तुला माहिती आहे ना सोन्या, माहिती आहे ना. बघ पिल्लू, आता बघा काय या ठिकाणी आता हा 1 आणि हे 3 कसे आले सांग बरोबर ना, सिरीज मध्ये आले ना पिल्ल्या. बघ सिरीज मध्ये आले. आता सिरीज मध्ये आल्यानंतर काय करायचं माहितीये का, ह्याच्यातून जाणारा काढायचा आहे, त्यावेळेस काय व्होल्टेज डिव्हिजन रूल वापर. मग काय, इथं टोटल व्होल्टेज घे जेवढा आहे तेवढा, गुणिले ज्याच्यातून काढायचा आहे तो वरती घे, डिवाइडेड बाय दोन्हींची बेरीज. म्हणजेच काय, हे सिरीज मध्ये हे सिरीज मध्ये दोघांची सिरीज मध्ये बेरीज केलास तर काय येऊन जातो बघ, हा आन्सर आपल्याला भेटून जातो. राईट. मग हे आपण याचं गुणाकार वगैरे केलं आणि हे आलेलं. मग आता काय करायचं आहे, टू कॅल्क्युलेट RTH. बघ व्हीटीएच पण काढलो ना बाबू आपण. आता आपल्याला काढायचे का सांग बरं मला. व्हीटीएच पण निघालाय आपल्याला. बघ ह्या सर्किट सारखं बनवायचं आहे. व्हीटीएच आला तर आरटीएच काढायला पाहिजे. काय काढायला पाहिजे, आरटीएच. मग आरटीएच काढत असताना सुद्धा बघ लक्षात ठेव, आरटीएच काढत असताना जेव्हा करंट सोर्स जर असेल तर त्याला ओपन करायचा, आणि जेव्हा व्होल्टेज सोर्स असेल त्याला शॉर्ट करायचा, आणि तिथला जो काय आरएल आहे त्याला ओपन करायचा. बघ मी काय काय सांगितलं, आरएल म्हणजेच काय, लोड रेजिस्टन्स ओपन, करंट सोर्स असेल ओपन, व्होल्टेज सोर्स असेल शॉर्ट. राईट. बघ सोपं आहे, अवघड नाही. असं आपण स्वतःला अवघड समजून घेतो, पण अवघड आहे का बघ पिल्या, अवघड आहे का, आईच अवघड नाही, अजिबात अवघड नाही. थोडीशी मेहनत कर, सगळं शक्य आहे. ओके चल. तर आपल्याला इथं काय करायचं आहे, व्होल्टेज सोर्स इथं आहे ना, बघा बाबू आहे नाही तर चल आहे. या ठिकाणी बघ काय आहे, चल हे आला किती 1 ओहम. त्यानंतर हा सुद्धा रेजिस्टन्स आलेला. त्यानंतर इथं एक रेजिस्टन्स असा आहे, हे असं आहे. त्यानंतर या ठिकाणी जो काही आहे तो आरटीएच आपल्याला फाइंड आउट करायचे, कारण हा ओपन केलो आपण. बघा हे लोड रेजिस्टन्स आहे ना भाऊ पिल्या, बघा हे लोड रेजिस्टन्स आहे, ह्याला ओपन केलो आपण. राईट केलो. मग त्यानंतर हा 2 ओहमचा 2 ओहम, त्यानंतर हा 3 चा 3 ओहम, आणि त्यानंतर हा 1 ओहम, आणि हा इथं काय केलं आपण शॉर्ट, कारण व्होल्टेज असल्यामुळे आपण काय केलं पिल्या, काय केलं सांग बरं बाबू, सांग काय. मुली म्हणतील नाही तर सर तुम्ही बाबू पिल्ल्या सोन्या म्हणतात कुठे गेलतो. अरे असं काही नाही, सगळ्याला सांगतो, सगळे माझे विद्यार्थी आहेत, मुली बी सारखी आणि मुलगा बी सारखा, माझ्यासाठी सगळे सारखेच आहेत. असं नाही, थोडंसं मला बोलून सवय पडलेली आहे, मुलांना जास्त बोलतो मी, त्यामुळे थोडंसं मुलांनाच बोलून सवय पडलेली. मुली हे करू नका सर प्रत्येक वेळेस मुलांचं नाव घेतात, असं नाही, अजिबात नाही. मी मुलींचं पण नाव घेतो. राईट. चला तर बघा हे दोन मला कसे आले सांग बरं दीदी, सांग बरं काय आलं याच्यामध्ये, सांग लवकर सांग. बघ हे दोन्ही कसे आले, पॅरलल सिरीज. मला आरटीएच काढायचं, म्हणजे काय, ह्याच्या अक्रॉस काय काढायचं आपल्याला, टोटल रेजिस्टन्स. या सर्किटच्या अक्रॉस काय काढायचं, टोटल रेजिस्टन्स. म्हणजे हे ओपन केलो तर ह्याच्या अक्रॉस काय काढायचं आपल्याला, टोटल रेजिस्टन्स. म्हणजे इथून जे काही आहे त्याच्या अक्रॉसचा आरटीएच काढायचा आहे. तर दीदी मला सांग बरं इथं काय आला, हे आर आणि हा आर दोन्ही आले पॅरलल मध्ये, कारण या ठिकाणी टी पॉइंट होतो का नाही, टी पॉइंट होतोय ना. मग हे दोन्ही कसे आले, पॅरलल मध्ये. मग मी सांगतो 1 ओहम पॅरलल विथ 3. मग मला सांग या ठिकाणी थोडंसं चमकत असेल ना, थोडंसं चमकत असेल, इथं लिहत नाही मी, थोडंसं काय करतो या ठिकाणी लिहितो. या ठिकाणी लिहितो, म्हणजे तुमचे थोडंसं या ठिकाणी कसं आहे, लाईट इथं पडतोय, तर या ठिकाणी आला हा 1 पॅरलल विथ 3. तर आर इक्विव्हॅलेंट काढण्यासाठी मला काय करावं लागेल, वरही दोघांचा गुणाकार भागिले व खाली दोघांची बेरीज. मग किती आलं, 3 डिवाइडेड बाय 4. मग आर इक्विव्हॅलेंट किती येतो मला सांग बरं दीदी, येतंय ना पिल्या, सांग बरं लवकर. 0.7
हे दोन्ही कसे आले पॅरलल आले हा, हे दोन्ही कसे आले पॅरलल, म्हणून किती आला 0.75. मग मी सर्किट ड्रॉ करू का बेटा? बघा इथं मी सर्किट काय करतो ड्रॉ करतो आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी करणार आहोत. काही टेन्शन घ्यायची गरज नाही, एकदम सोपा आहे, तेवढं काही विचार करायची गरज नाही आणि तेवढं काही अवघड नाही. चला मग आता या ठिकाणी 0.75 आला ना, म्हणजे दोघांचे मिळून 0.75, मग दोघांचे मिळून एकच आला बघा असा. त्यानंतर हा 2 ओहमचा 2 ओहम असा आला, त्यानंतर हा असा आला. आपल्याला काढायचे तर आर, या ठिकाणी काय करायचं बघा RTH. मग इथे किती आला 0.75 आणि या ठिकाणी आलेला किती आहे हा किती आहे 2. हा किती आहे 2 ओहम आहे. मग मला सांगितलं दोन्ही सिरीज मध्ये आले ना भाऊ क्लिअर. बघा हे दोन्ही कसे आले सिरीज मध्ये आले. मग दीदी मला सांग सिरीज मध्ये आल्यावर काय होतं रेजिस्टन्स? सिरीज मध्ये आल्याच्या नंतर आता आपल्याला काढायचं काय RTH, काय काढायचं RTH. मग सिरीज मध्ये आल्यावर दोघांची बेरीज 2 + 0.75, तर RTH इक्वल टू किती येतो 2 आणि हे म्हणलं तर किती 2.75 ओहम. बघ आपला VTH बी आला आणि RTH बी आला. आता काय करायचं ह्या सर्किट सारखं आपल्याला सर्किट ड्रॉ करायचं आहे. ओके, त्या सर्किट सारखं काय आपण सर्किट ही ड्रॉ करू. मग ही जर ड्रॉ केल्याच्या नंतर असं IL तर काढता येते बरोबर, येते ना पिल्ले? बघ दीदी येते हा चल. तर काय करू आपण या ठिकाणी या टाइपचा सर्किट ड्रॉ करून घेऊ आपण. चला मी इथं ड्रॉ करतो. हा इथं काय व्होल्टेज सोर्स, हा आला व्होल्टेज राईट. त्यानंतर या ठिकाणी आला RTH, त्यानंतर इथे किती आला या ठिकाणी आला असा RL. इक्विव्हॅलेंट सर्किट, थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट सर्किट. ड्रॉ थेवेनिन्स, मी डायरेक्ट असं ठेव थेवेनिन्स इक्विव्हॅलेंट सर्किट. मी असं लिहितो थोडंसं, म्हणजे हाईट कम आहे, हाईट कम पण 5 आहे. ओके राईट. तर या ठिकाणी आला काय VTH, या ठिकाणी आला काय आपला RTH आणि या ठिकाणी आलेला आहे आपला RL आणि आपल्याला काढायचं काय IL. मग मला सांगा VTH सुद्धा आपण काढलो. VTH किती आले सांगा बरं? VTH कुठे गेला रे आपला VTH? या बेस्ट आहे. किती आहे VTH किती आहे? मी इथे लिहितो 11.25. किती आहे 11.25. आणि त्यानंतर RTH किती आहे सांग बरं पिलू? सांग बरं काय RTH बी आलंय किती आहे 2.75. किती आहे 2.75 आणि RL तर आपला दिलेलाच आहे किती आहे तो 10. किती आहे 10. इथे दिले ना आपलं कुठे हे बेस्ट आहे. आपल्याला काढायचं काय IL. मग युजिंग थेवेनिन्स थेरम. आता थेवेनिन्सच आहे ना, तर काय करणार माहितीये का IL इक्वल टू काय मला सांग बरं? IL इक्वल टू VTH डिवाइडेड बाय RTH प्लस RL. मग सिंपली ह्याच्यात पुटा गच्चीला धरायचं, ह्याच्यात पुटायचं. मग कसं पुटणार बघ? VTH किती आहे 11.25 भागिले RTH किती आहे 2.75 प्लस RL किती आहे 10. मग किती येतो 11.25 भागिले 12.75. मग या ठिकाणी काय येतो सांगा बरं मला? सोपं आहे ना? काय जास्त अवघड आहे? जास्त अवघड आहे का सांग? नाही ना, जास्त अवघड आहे ना? नाही, जास्त अवघड नाही. 11.25 भागिले 12.75 तर 0.88 एम्पियर राईट. 0.88 एम्पियर अशा टाइपचे आपला थेवेनिन्स थेरम झालेला आहे. म्हणून या ठिकाणी शेवटी लिहायचा द करंट फ्लोइंग थ्रू द लोड रेजिस्टन्स इज, शेवटी लिहायचा द करंट flowing through RL is 0.88 ampere is 0.88 एम्पियर. म्हणजे हा थेवेनिन्स थेरम झाला ना बघ. सोपा आहे का नाही? जास्त दिमागाला ताण द्यायची गरज नाही. आणि तू काय कर, जर नवीन असेल ना तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून घे पागल, नंतर लई अवघड होईल बरं. कारण इलेक्ट्रिकलचा असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्सचा थोडंसं वेळाअभावी थोडंसं कमी लेक्चर बनवतोय, कारण मला थोडंसं टाइम नाही. माझे प्रायव्हेट पण क्लासेस आहेत, तर त्यानंतर मी कॉलेजमध्ये पण शिकवतो, त्यामुळे मला थोडंसं इकडं तिकडं सगळ्या गोष्टी करण्यामध्ये थोडंसं टाइम कमी भेटतो. म्हणून मी जेवढं होईल तेवढं माझ्याने बनवत आहे. प्रत्येक विषयाचं जो मला जे काही तुम्हाला टॉपिक आवडत जात असेल तर ते सांगत चला मला, मी त्यावरती व्हिडिओ बनवण्यासाठी तयार आहे. तर खरंच व्हिडिओ कसा आवडला काय नाही कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.